विभाग प्रस्तुत सन्माननीय जिग्नेश जी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून रबालतर यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन उपमुख्यमंत्री चषक 2025 आपण बघतायत। युवासेना प्रमुख वसई तालुका बोईसर विधानसभा पूर्व एक मोठं पदभार ते सांभाळत असताना आपण जरूर पाहतायत। पालघर जिल्ह्यातील ग्रामीण क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळेल अगदी 5 रात्रीमध्ये। आजची सलगची तिसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते। 12 बाईक सहित या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन क्रिकेट स्पर्धेचं नियोजन आपल्याला जरूर पाहायला मिळते। चल लेट्स प्ले। दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात। ॲक्युरेट टायमिंग या ठिकाणी आम्ही सेट करणार आहोत। 10:26 मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डिलिव्हर होईल। दोन्ही टीमला शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक। पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिल्यामध्ये यस 12 पण पाठवायचं आहे प्लीज। फील्डिंग करना टीम CI11 12 पण पाठवा कमेंट्री बॉक्स में। विपिन भाई ध्यान दीजिए, ऑलरेडी आप 3 रन के पेनल्टी से खेल रहे हो, आपका 12th मैन आया नहीं है, उसमें 2 रन और ऐड हो सकते हैं। ध्यान दीजिए टाइम लिमिट से, और 4 ओवर आपको 20 मिनट में कंप्लीट करने हैं। विद इन 20 मिनट्स में 4 ओवर कंप्लीट हुए नहीं तो वहां से आपको 5वें ओवर में एक खिलाड़ी अंदर लिया जाएगा 38 सर्कल के अंदर, और 25 मिनट के अंदर आप 5 ओवर कंप्लीट नहीं करते हो तो 2 रन की पेनल्टी है। हर 5 मिनट के लिए 2 रन ऐड हो जाएंगे पेनल्टी के। यस बॉलर नेम। चला पहिल्या षटकाला सुरुवात होईल, प्रारंभ होईल। देवीराज या ठिकाणी तयार झाले आणि स्ट्राइक एंड वरती आमिर राणा आपण बघतायत। पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावत असताना आमिरच्या बॅट मधून धूमधडाका। पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती षटकार। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती काय फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला आमिरच्या बॅट मधून। आक्रमण करण्याचा प्रयत्न बरेच स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतो। डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, वेगाने बॉल पर्यंत पोहोचतील, धाव कंप्लीट केली जाईल, सिंगल। आणि पाहता क्षणाला जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली, क्षेत्ररक्षकाला चकवत असताना बॉल सरळ निघून जाईल। षटकारानंतरचा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री चषकातील हा दमदार चौकार। चौकाराला आमिरने सुरुवात तर धडाक्यात केले। रॉयल स्टनर मीर अरोड या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत। उबेद खान मुन्ना यांना देखील आपण नॉस्ट्रेकेट वरती पाहत आहात। एक जबरदस्त खेळाडू आहेत। पुढचा बॉल स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा जर पाहिला गेला तर थोडासा लांब ठेवला गेला। वेग देखील जर पाहिला गेला तर चांगला होता। कमबॅक केल्या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजाने अगदी जर पाहिलं गेलं तर स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज देवीराजने या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे। ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला गेला आहे। क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याचा फायदा बॅटिंग करण्या टीमला झाला। वेगाने बॉल प्रस्थान होईल, सीमारेषे पार। पुन्हा एकदा आमिरच्या बॅटमधून चौकार। जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट करतात आज। खरं तर आमिरचा दिवस आहे असं म्हणावं लागेल, कारण की ज्या वेळेला आमिर अशी बॅटिंग करतो त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर त्याचा क्लास, त्याच्या संघाची झकास कामगिरी आपण नेहमीच पाहिलेली आहे। आणि आज जर पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतो। आमिर पहिल्या बॉलपासून अटॅकिंग बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय। 14ही धावसंख्या धावफडकावरती आतमध्ये येणारा बॉल होता, कमबॅक केल्या ठिकाणी, परंतु बॉल चालल्या मागे। तत्पूर्वी जर पाहिजे तर उबेदचा प्रयत्न होता धाव घेण्याचा, आणि पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचली मध्ये 15च्या घरामध्ये। षटक क्रमांक पहिला आपण बघतात। P1च्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेले आहेत ते म्हणजे 5। गुरुदेव पाचंगे असतील, आदित्य असतील, विजयजी कांबळे असतील, स्कोररची भूमिका ही अफलातून अदा केली या स्पर्धेच्या माध्यमातून। ॲक्युरेट स्कोरिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते। बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉल होती। षटकातील शेवटचा अंतिम बॉल, चांगला बॉल आहे, परंतु वेग चांगला होता या बॉलवरती। अगदी जर मागे निघून चाललाय, क्षेत्ररक्षक थोडेसे बीट झालेत। पंचांच्या इशाऱ्याला बाईच्या स्वरूपात एक धाव असणार आहे। पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झाला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफडकावरती बिनबाद नाबाद जिंदाबाद चांगली सुरुवात केली। 16 धावा धावफडकावरती लागल्या गेले। 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड। या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य प्रणेते अर्थातच जिग्नेश दादा म्हात्रे असतील, विक्रांत यांना देखील आपण बघतायत, आणि MB स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मनीष दादा म्हात्रे यांना आपण ऑन स्क्रीन पाहतायत।
पुन्हा एकदा वेलकम बॅक. पहिल्या षटकासाठी 4.5 मिनिटं या ठिकाणी खर्च झालेत. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये बिपिन यांना आपण बघतायत. भरपूर वर्ष ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा दबदबा हा निर्माण केलाय, परंतु स्ट्राईक वरती तसाच एक मातबर फलंदाज अर्थातच उबेद खान मुन्ना या नावाने फार मोठी प्रसिद्धी या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याच्या पाहायला मिळते. पहिला बॉल बिपिन तयार. पहिला बॉल स्विच हिट. उबेदचा क्लास दिसल्या बॉल वरती थेट पाठवल्या बॉलला सीमारेषे पार. उबेद खान मुन्नाच्या बॅट मधून उत्तुंग भव्य दिव्य षटकार. थँक्यू डीजे. पहिला बॉल खेळत असताना जर बद्र उबेदने षटकार ठोकला, तो देखील स्विच हिटच्या माध्यमातून जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. ऑप्टिकच्या बाहेर शबल झाले. फायनल गेले खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलचा पाठलाग करतील, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतील आणि अगदी जर पाहिलं गेलं तर शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केले गेले. 2 धावा याही बॉलवरती प्राप्त होतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते, ते म्हणजे 24च्या घरामध्ये. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. भावेजी म्हात्रे असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर चेतनजी पाटील असतील, मणिजी म्हात्रे असतील, निलेशजी चव्हाण साहेब असतील, त्यांच्या संकल्पनेने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन कल्पेशजी भोईर नुकताच त्यांचं आगमन झालंय. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल होता. भरपूर उबेद बॅकफुटला गेले होते, परंतु तिथपर्यंत बॅट पोहोचू शकले नाही. परंतु शेवटच्या क्षणाला जर पाहिले तर बॅटचं कनेक्शन होताना दिसते. या बॉलवरती एकच धाव मिळेल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते, म्हणजे 25च्या घरामध्ये. सागरजी पाटील यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ज्येष्ठ शिवसैनिक नेहमी आपण त्यांना पाहतायत. अमीर स्ट्राईक एंड वरती आतापर्यंत चांगली बॅटिंग अमीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आलाय, 2 चौकार, फुल टॉस बॉल मिस केल्या. बॉल चाला मागे, पंचांचा इशारा आलाय. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये धावा ऍड केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून धावसंख्या फडकावरती 26 झाले. जबरदस्त बॅटिंग. रॉयल स्टर्नर मीरा रोड कित्येक वर्षांचा दांडगा अनुभव या संघाकडे आहे. आमिरची विकेट धोक्यात आहे आणि पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर नो डाऊट अबाउट इट 1 धाव कंप्लीट होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजे 27 धावा धावफडकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये अमीरचा दबदबा आपण पाहिला बॅटिंग करत असताना, आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात जी केली होती उबेद खाननं ती मात्र अफलातून पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर बिपिनने 4 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट नाही तर स्वीट आहे. स्वीट टायमिंग झाले बॉलवरती. बॉल चालला थेट सीमा पार. मिळतील धावा 6. उबेद खान मुन्नाच्या बॅट मधून आणखीन एक उपमुख्यमंत्री चषकातील दमदार षटकार. षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना उबेद खान मुन्ना यांना आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला बिपिन वरती प्रेशर आहे. कारण की जर पाहिले गेलं तर त्यांच्या विरुद्ध षटकार वेगाने येताना दिसत आहेत. 6 धावा मिळतील. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 33 धावा. ऑप्टिकच्या बाहेर शब्बल झाले. हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर रेगला. आणखीन एक तडाखा मैदानाच्या आतमध्ये. उबेदच्या बॅट मधून आला षटकार. मध्ये पाहत आहेत. हा संघ मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतोय. या संघाने जर पाहिले तर मोठमोठ्या संघांना जर पाहिले गेले तर
बांधून ठेवण्याचं काम नेहमीच केलंय, परंतु आज प्रतिस्पर्धी संघावरती हवी ठरलेत. कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सिया 11 कांदिवली या संघाला षटक क्रमांक 3ऱ्याला होईल सुरुवात आणि षटक क्रमांक 3ऱ्यामध्ये दर्शन यांना आपण बघतायत. पहिला बॉल लेग कटरचा वापर केला, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल आहे. बॅटची कडा लागते बॉल चालला मागे. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. पुन्हा एकदा एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती 40 झाले. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जुळल्या जात आहेत. वेलकम मोना दादा, आपलं देखील स्वागत आहे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम, सुस्वागतम असेल. 40 धावा धावफडकावरती लागल्या. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल एक सिंगल कंप्लीट केल्या या ठिकाणी आमिरच्या माध्यमातून. ऑप्टिकच्या बाहेरच्या पाल झाल्यात. आणखीन एक सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार ठोकलेत. उबेद खान मुन्ना याने 6 धावा. थँक्यू डीजे. 3 चेंडू 3 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उबेद खान मुन्नाच्या बॅट मधून आक्रमण करण्याचा याही वेळेला प्रयत्न होता, परंतु जर पाहिलं तर बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पडल्यानंतर जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चालला. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते अर्थात जिग्नेश दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. ते म्हणजे उबेद खान मुन्ना यांना सलगच्या 3 बॉलवरती त्याने 3 षटकार ठोकले या कारनाम्यासाठी. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर बॅकफुटला गेले. पंच करत असताना बॉलला पाठवले सीमा पार. आणखीन एक चौकार उबेदच्या खात्यामध्ये. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूने फटके करण्यासाठी जर पाहिले गेले तर दाखल झालेत उबेद खान, आणि जर पाहिले गेले तर 40+ नंतर देखील जर पाहिलं तर त्यांचा फिटनेस हा अफलातून आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमी क्रिकेट चांगलं खेळले जाते. संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते 50 धावा. रॉयल स्टनर मीरा संघाला आपण बघताय जरूर. स्पीड शीट खेळण्याचा प्रयत्न, परंतु ज्या वेळेला जर पाहिलं तर उबेद खान इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्यासाठी जातात या मॅच मध्ये, त्या वेळेला उबेद खान डॉट होतात. यापूर्वी जर पाहिलं तर बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तो जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर स्पीड शीट खेळण्याचा प्रयत्न होता, तो सुद्धा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतो. शेवटचा 3 बॉल या षटक क्रमांक 3ऱ्यातील 50 धावा धावफडकावरती लागल्या गेल्यात. कुलट टाकलेला बॉल होता. जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. अगदी जर पाहिलं गेलं तर थोडंसं फंबल झाले 30 सर्कलच्या आतमध्ये. लगेचच जर पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफडकावरती जाऊन पोहोचतायत. ते म्हणजे 52च्या घरामध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊयात आणि एक सुमधुर संगीत डीजे युवराजच्या माध्यमातून ऐकूयात. मीरावड संघ प्रथम तास बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये त्या टीमची टोटल धावफडकावरती जाऊन पोहोचते 52च्या घरामध्ये. आता षटक क्रमांक 4थ्याला सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4थ्यामध्ये अमर. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका हवेत खेळला गेला. मिस्टेक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का लागला गेलाय रॉयल स्टनर मीरा टीमला आणि अमीर दाफेदार इज आउट.
पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक नामांकित क्रीडा स्पर्धा अर्थातच जर पाहिलं गेलं तर उपमुख्यमंत्री चषक 12 बाईक सहित या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। प्रथमतः जर पाहिलं गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुख्य जनक म्हणून आपण नेहमीच पाहिले गेले जिग्नेश दादा म्हात्रे। विकेट गेली मैदानाच्या आतमध्ये, पहिला धक्का तर लागलेला आहे रॉयल्स मिरर टीमला। आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर नितेश मोरे। आता नितेश मोरेला चांगली बॅटिंग करावी लागेल। 52 धावा फटकावरती लागल्या गेल्या, 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जुळले गेलेत। परंतु अमरने पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवलेली आहे आणि सिया 11 कांदिवली संघाला जास्तीत जास्त इथे विकेट येणं गरजेची गोष्ट आहे, जास्तीत जास्त डॉट बॉल येणं गरजेची गोष्ट आहे। या पुढचा बॉल थोडंसं धीमे गतीने हाताळलेला बॉल होता, बीट झाले। एसटी रक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये अर्थातच बाईकचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे। एक धाव मिळालेल्या बॉलवरती, एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 53 झाले। प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। आपण पाहतात, आपण ऐकत आहात उपमुख्यमंत्री चषक 2025। अमर पुन्हा एकदा तयार, स्ट्राइकिंग वरती उभे, आणखी एक उबेद खान आज तर थांबण्याचं नाव घेत नाही आहे। या स्पर्धेतील लांब लचक षटकार, फलंदाज उबेदच्या बॅट मधून 6 धावा। आणि त्यामधील सर्वाधिक फॅन फॉलोविंग असणारे फलंदाज उबेद खान आज जर पाहिलं तर या नागेश काका मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करत असताना 39 धावा वैयक्तिक 12 बॉल मध्ये खेळल्यात। स्पीचिट याही वेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक आहेत, बीट करत असताना गॅप मोठा आहे आणि त्याचा फायदा उबेदला झालाय। पुन्हा एकदा षटकारानंतरचा चौकार। थँक्यू डीजे, चांगली न्यूज आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली। 12th मॅनने आज उबेदचा वाढदिवस देखील आहे। उबेद खान वाढदिवसाच्या आपल्या लाख लाख शुभेच्छा असतील। पाहूयात आज उबेदचा वाढदिवस आहे, या मैदानावरती या उपमुख्यमंत्री चषकामध्ये हाफ सेंचुरी कंप्लीट करतील का, हा देखील विक्रम त्याच्या नावावरती राहील। आज उबेदचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या धावफटकावर 63 आणि वैयक्तिक 43 धावसंख्येवरती खेळतायत उबेद मैदानाच्या आतमध्ये। अमर तयार, ऑप्टिकच्या बाहेर शब्बल झाले, चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळतो। यॉर्कर लेनचा चेंडू होता, बीट केल्या या ठिकाणी उबेदला। डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना दिसते। षटक क्रमांक 4 आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झालेत। अर्थातच जर पाहिले गेले तर 5 कल्पेशजी भोईर असेल, जिग्नेश दादा म्हात्रे असेल, चर्चा करतायत या स्पर्धेची, अजून काही या स्पर्धेमध्ये वाढ करावी। बॉल तयार, इथे फटका चांगला आहे, आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला पंच करत असताना बॉल निघून जाईल सीमा पार। उबेदची जर बॅटिंग आवडली असेल तर उबेदसाठी प्रत्येकाने टाळ्या व्हायच्या आहेत। जबरदस्त कामगिरी उबेद खान मैदानाच्या आतमध्ये करतायत। हे मैदान उबेद खानसाठी वेगळं नाहीये किंवा नौखं नाहीये। नेहमीच या मैदानावरती त्यांनी अग्रेसिव्ह जर पाहिलं गेलं तर कामगिरी राहिली गेली। गेल्या वीक मध्ये पतू पॅकेजच्या स्पर्धेमध्ये उबेदने याच मैदानावरती 50 धावींची एक नाबाद खेळी साकारली होती। पाहूयात आज या स्पर्धेमध्ये 50 धावींची खेळी पाहायला मिळेल का। विनीत पाटील तर जर पाहिलं गेलं तर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मानकोली संघाच्या माध्यमातून खेळत असताना विनीतने चांगली कामगिरी केली होती। 50 धावा त्याच्या बॅटमधून या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक साजरं केलं होतं। तो आज उबेदला संधी आहे, 47 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या 67, 67 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या। षटक क्रमांक 5 सुरुवात, पहिला बॉल यावेळेला जर पाहिले गेले तर धाव घेण्याचा प्रयत्न केलाय। चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट होईल। एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 68 धावा, 68 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत। देवराज षटक क्रमांक 5 मध्ये दाखल झालेत।
3 धावा पाहिजेत नुकताच जर पाहिलं गेलं तर उभेदाना पाहू त्या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक साजरं केलं जाईल का. यापूर्वी जर पाहिलं तर 3 चेंडू 3 षटकार तर मारलेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि ते स्ट्राईक एंडवरती आतापर्यंत चांगली बॅटिंग टीम रॉयल स्टार मिरौड संघासाठी करतायत. कित्येक वर्ष ज्याने क्रिकेट खेळलेलं आहे मिरौड संघासाठी. या पुढचा बॉल गोलंदाज देवराज तयार स्ट्राईक एंडवरती उभे. या पुढचा बॉल फुल टॉस. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरलाय उबेद खान मुन्ना. प्रत्येकाने उबेदसाठी टाळ्या वाजवायच्या ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय. आणखीन एक उबेदच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. पालघर जिल्ह्यातील एकमेव बाईकची स्पर्धा दादाच ठेव झाला या बोलबाला झाला या बोलबाला. थँक्यू डीजे. 6 षटकार 3 चौकार आणि अगदी जर पाहिलं गेलं तर वन साइड हिरो आजच्या दिवसातील 16 बॉल मध्ये 53 धावा ज्याने केल्यात तोच उबेद खान आपण ऑन स्क्रीन पाहतायत. भरपूर वर्ष ज्याने टेनिस बॉल क्रिकेट खेळले भरपूर वर्षांचा त्याच्याकडे अनुभव आहे. मोठमोठ्या संघांना मोठमोठ्या अगदी जर पाहिलं गोलंदाजांना त्याने घाम फोडलाय. आता मात्र जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये सिया 11 कांदिवली संघ विचार करत असेल विकेट कसे एकदा जर पाहिलं गेलं तर उबेदची मैदानाच्या आतमध्ये जाईल. परंतु उबेद देखील ठाम राहिलाय. आमिरची विकेट गेले मला मैदानाच्या आतमध्ये राहायचं आहे. चांगली बॅटिंग करतायत. धावसंख्येचा फटकावरती षटकाराच्या माध्यमातून 74. ओहो दांडी गुल क्लीन बोल्ड. आता विकेटचं पतन होईल परंतु 50 धावा करून उबेद खान याची विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लई झाला. आता जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लई झाला. जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लई झाला. आता जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लई झाला. प्रसन्न झाली चंडिका माता कमीच नाही कशाची आता आमच्या दादाला. अरे आमच्या दादाला जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लई झाला. आता जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लई झाला. जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लई झाला. आता जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लई झाला. विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले. उबेद खानने तर जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 74 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टार मिरौड संघ जाऊन पोहोचते. चला यापुढची मॅच विनंती करतोय जर स्पोर्ट डैसर आणि त्रिशिका 11 सफाळे दोन्ही टीमला विनंती करतोय. 74 धावा 74 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. इथून जर पाहिलं गेलं तर 3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ शिल्लक. इज्रार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल उडवल्या हवेत. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. सीधी बॅट नो बकवास. बॉल थेट निघून जाईल सीमा पार. मिळती धावा 6. इज्रार आले आणि पहिल्याच बॉलवरती इज्रारने षटकार ठोकलाय. या स्पर्धेतील सर्वाधिक हाय स्कोर करणारा पहिला संघ ठरलेला आहे. अर्थातच जर पाहिलं गेलं तर रॉयल स्टार मिरारूर. ओहो यावेळेला जर पाहता शॉर्ट बॉलचा वापर केला गेला. अगदी जर पाहिलं गेलं तर स्विंग झाले आणि बॉलला देखील स्विंग करत असताना थेट पाठवले गेले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर पुन्हा एकदा इज्रारने चौकार ठोकलाय. नेहमी खंबीर साथ देते हो त्याला वसंत भाई चव्हाण. चांगला उल्लेख या प्रत्येक गाण्यामध्ये केला गेलाय. वसंतभाई चव्हाण यांचा देखील उल्लेख आपल्या जरूर पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल. इथे जर पाहिले गेले तर ऑन साइडला जर पाहिलं तर बॉटमॅनचा चांगला वापर केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत काउकर रिजनला थोडंसं फंबल झालं. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धाव्या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. 86 धावा दाफडक्यावरती लागल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 87 धावा करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये सिया 11 कांदिवली संघाला. चला पुढचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. जर स्पोर्ट डैसर आणि त्रिशिका 11 सफाळे. चला दोन्ही टीमला विनंती करतो आपण लगेचच टॉस साठी यायचं. जर स्पोर्ट उपस्थित झाला वेलकम आपलं स्वागत आहे. आणि त्रिशिका 11 सफाळे संघाला विनंती करतो आपण देखील जॉईन व्हायचं आहे.
चला मी विनंती करतोय प्रसाद भुते आपण यायचं आहे. 1,500 रुपयाचा कॅश प्राइज आपण घ्यायचा. प्रसाद भुते प्लीज विनंती करतोय. सन्माननीय रुद्रनाथजी पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम रुद्रनाथजी पाटील साहेब, आपल्या देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या उपमुख्य चषक 2025 च्या माध्यमातून. सन्माननीय मोहनजी पाटील यांच्या माध्यमातून उबेद खान यांच्यासाठी जर पाहिजे तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आले. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते आहे. मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचंय. चला सन्माननीय रुद्रनाथजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला एका बाजूला सपाळे संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला JR स्पोर्ट्स दहिसर या संघाला आपण बघणार आहात. चला टॉस सपाळे संघ प्रथमतः बोलणार आहे. शिवसेना असा टॉस आणि येस टॉस जिंकल्या सपाळे संघाने. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकला सपाळे संघ, निर्णय काय असेल? फिल्डिंग या परिसरामध्ये आपण कमी खेळण्यासाठी येते, परंतु गेल्या 2 रचने आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले आहेत का? हो म्हणजे अनुभव आहे या मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी JR स्पोर्ट दहिसर थॉमस डाईस सारखा एक मोठा संघ त्या संघाच्या विरोधात फिल्डिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघाला 5 षटकांच्या आतमध्ये किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 45 ते 50. कसं वाटलं जुचंद्र परिसर? म्हटलं स्पर्धा 10,000ची असो, लाखाची असो किंवा मग किती मोठं आयोजन असू दे, परंतु ज्या ज्या वेळेला आपण जुचंद्र नगरीमध्ये येत आहेत त्या त्या वेळेला आयोजन, त्या त्या वेळेला नियोजन कसं वाटते? खूप चांगलं वाटते. पालघर जिल्ह्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा आहे 12 बाईकची. यापूर्वी आपण कधी 12 बाईकची स्पर्धा खेळल्यात का? नाही. थँक्यू. चांगल्या प्रतिक्रिया होत्या सपाळे संघाच्या माध्यमातून. टॉस जिंकला असता तर JR स्पोर्ट दहिसर संघ निर्णय काय असता? प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, पण आता आम्ही फलंदाजीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करू. 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? धावपट्टी आणि खेळपट्टी पाहिलं तर फलंदाजीसाठी खूप पोषक आहे, तर आम्ही जास्तीत जास्त 70 ते 80 हा टार्गेट ठेवू. जुचंद्र नगरीमध्ये आपण कित्येक वर्षांपासून येत आहेत आणि तुम्हाला तो अनुभव आहे. पूर्वी आपण अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र मैदानावरती खेळायचे, परंतु ते ग्राउंड बंद झालं. त्यानंतर आपण नागेश काका मैदानावरती प्रत्येक स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित झालात. काय म्हणाल, ज्यावेळेला जुचंद्र नगरीमध्ये येतात त्यावेळेला आयोजन, त्यावेळेला नियोजन, प्रेक्षकांची गर्दी, सर्व काही ऑल इज वे पाहायला मिळते. या स्पर्धेच्या विषयी 2 शब्द काय असतील? सर्वप्रथम जुचंद्रगाव बोला तर हा एक टॅलेंटचा एक पाठीराखा आहे, जिथे खूप भरघोस टॅलेंट आहे, जे हिडन टॅलेंट आहे. स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर की हे आयोजन आणि नियोजन हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण उत्कृष्ट आहे आणि आम्ही वारंवार इथे या परिसरात खेळतो. तर थँक्यू. आज संपूर्ण टीम सेट आहे? हो, सेट आहे. थँक्यू. 2 टीमला शुभेच्छा देऊयात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. टॉस बॉक्स मधून नुकताच टॉस झाला. सन्माननीय पाहुण्याच्या शुभ हस्ते टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे सपाळे संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित मैदानाच्या आतमध्ये अर्थातच जर पाहिलं गेलं तर JR स्पोर्ट्स दहिसर या संघाला जवळ पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे आमचे साथी समालोचक मित्र सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. जयजी भोसले सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन असतील. या आपण आणखीन एक महत्वपूर्ण सामन्याकडे वळतो आहोत. थँक्यू व्हेरी मच तुषारजी सोनवणे सर, यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. नुकताच पूर्वार्धाचा खेळ संपला आणि जिथे रॉयल स्टनर मीरा रोड या टीमने तब्बल धावा 86 बनवल्यात. 87चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. या स्पर्धेतलं दुसरं तर या मैदानावरचं दुसरं जिथे अर्धशतक ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. मनन जटाकी आणि जैनेश पटेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. JP आणि मनन जटाकिया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. फिल्डिंग करणाऱ्या अर्थात पूर्वार्धामध्ये
3 धावांची पेनल्टीने संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय CI11 कांदिवली. जिथे या 90 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 90 रनचे टार्गेट. पहिला बॉल गोलंदाज देवराज. पहिला बॉल खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. मला तर असं वाटतं ना की सुरुवातीच्या कालखंडामध्ये एक दीवार नावाचा सिनेमा होता आणि शशी कपूर अमिताभ बच्चनला छाती ठोकपणे म्हणाला होता. अमिताभ बच्चनने त्याला विचारलं होतं तुम्हारे पास क्या है, त्यावेळेला तो म्हणाला की मेरे पास माँ है. आज रॉयल स्टनर मीरा रोड म्हणत असेल की आमच्याकडे मुन्ना आहे, परंतु इथे लांब लचक षटकार येतोय JPच्या बॅट मधून. आकर्षक आणि अद्भुत षटकार. जैनेश पटेल अर्थात JPच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळालाय. खरं तर या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो दिवार सिनेमामधला तो डायलॉग, कारण 2 अर्धशतक या मुन्नाने ठोकलेली याच मैदानावरती पाहायला मिळाल्यात. आणि खरं तर रॉयल स्टनरच्या मीरा रोडचा प्रत्येक खेळाडू म्हणत असेल की आमच्याकडे मुन्ना आहे. प्रतिस्पर्ध्यासाठी लढणारा आणि लढणारा एक लढवय्या खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो मैदानाच्या आतमध्ये त्याने अर्धशतक ठोकलं. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं ना तर तब्बल 650 धावा आल्या होत्या. दुसऱ्या रात्रीमध्ये जिथे आपण पाहिलं तर 524 धावा आल्या. पहिल्या रात्रीमध्ये 77 विकेट, दुसऱ्या रात्रीमध्ये 88-83 विकेट, पहिल्या रात्रीमध्ये 44 षटकार, दुसऱ्या रात्रीमध्ये 22 षटकार अर्ध. पहिल्या रात्रीमध्ये 39 चौकार, दुसऱ्या रात्रीमध्ये 39 चौकार आले. पहिल्या रात्रीमध्ये शून्यावरती बाद होणारे 22 खेळाडू होते, दुसऱ्या रात्रीमध्ये 25 होते. पहिल्या रात्रीमध्ये 44 धावा एक्स्ट्रा आल्या, तर दुसऱ्या रात्रीमध्ये 28 धावा आल्या. पहिल्या रात्रीमध्ये 58.5 चेंडूचा खेळ झाला, दुसऱ्या रात्रीमध्ये 61 जिथे षटकांचा खेळ होत असताना पाहायला मिळाला होता. खरं तर हा लेखाजोखा गुरुदेव यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये 6 आहेत क्षेत्ररक्षण करणारी टीम. आपल्या माहितीसाठी की विदिन 20 मिनिट्स मध्ये आप हमारे नजदीक के नहीं हो, ध्यान दो इस बात पे कि 20 मिनट में विदिन 20 मिनट्स में 4 ओवर कंप्लीट होने जरूरी है. अन्यथा 25 मिनिट्स तुम्ही लावले इनिंग संपवायला तर 2 धावांची पेनल्टी मिळेल. 6 धावा धावफलकावरती आहे. जैनेश पटेल JPच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळालाय. हा JP सातत्याने फिटनेस वरती नेहमीच भर देतो. लांब लचक षटकार खेचतो. रबर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल असू द्यात किंवा लेदर बॉल असू द्या, चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करणारा JP जैनेश पटेल. यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटची आतली कडा यष्टिरक्षकाचा वेध घेतला जातोय. डॉट बॉल आलाय. षटकार आल्यानंतर कमबॅक चांगलं होत असताना पाहायला मिळालं. जिथे राकेश पहिलं षटक हातात असताना आपण पाहतो आहोत भरधाव वेगाने तो गोलंदाजी करतो. एक द्रुतगती गोलंदाज नेहमीच त्याच्याकडे कला कौशल्य असायलाच लागतं. आणि खऱ्या अर्थाने एक बॉल फुललेनचा हाताला, दुसरा चेंडू देखील फुललेनचा पुन्हा एकदा त्याने टाकला होता. कारण संधी निर्माण करणं जिकरीचं काम आहे, संधी निर्माण करणं देखील. कारण प्रतिस्पर्ध्याला तुम्ही मुभा देताय मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करायला. पुढचा बॉल यावेळेला उजव्या अशीच्या बाहेर स्क्वेअर कट केला, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले जरूर, परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. विरुद्ध आणि जिथे विरुद्ध दिशेने जात असताना झेल घेणे ही बाब सोपी राहत नाही. मनन झटाकी इंटरेस्ट येतो ते सेकंड रन साठी, परंतु ही धाव होणार नाही हे जाणलं जयनेशने. धावा आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या जिथे 8 धावा धावफलकावरती आहेत. आठ धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. एकही फलंदाज अद्याप बाद झालेला नाहीये. किंवा आघाडीची जोडी जमली आहे. 90 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेला देखील प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड.
आणि फटका जसा केला ना जैनेश तिथेच उभा राहिला आणि प्रतिस्पर्ध्याला जणू काय सांगितलं तू खीच मेरी फोटो. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. बॅटची लिडिंग एज, संधी निर्माण, फलंदाज बाद, खेळ खल्लास. जैनेश पटेल जेपी बाद. हे काही अन्याय होता केला धावून जातोय स्वतः तोडच नाही त्याला अरे असा जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला असा जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. थँक्यू. उपमुख्यमंत्री चषक 2025 दुसऱ्या रात्रीमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा संघ होता टीम 94 धानीव. ज्या संघाने तब्बल आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये तिथे 56 धावा बनवल्या होत्या अगेन्स्ट साईच्या अर्नाळ या टीमच्या अगेन्स्ट. सर्वाधिक धावा तिथे आल्या. लोएस्ट स्कोर राहिले 25 रन्स, ज्या मात्र कार्तिक इलेवन संतोष भोन या टीमने टीम 94 धानीवच्या अगेन्स्ट बनवल्या. हायएस्ट स्कोर जी मात्र अगदी आपण इंडिव्हिज्युअल पाहिलं तर विश्वनाथ जाधवचं कालच्या दिवशी राहिलं. 19 बॉलमध्ये 45 धावा आल्या. तर आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर नुकतंच बनताना पाहायला मिळालं. उमेद खान अर्थात मुन्नाच्या बॅटमधून 53 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 5 विकेट्स हॉल कालच्या दिवशी साईडच्या हरणाऱ्या टीमचा विघ्नेश साखरतोडे 2 षटकामध्ये 5 विकेट 9 धावा एकविरा नायगावच्या अगेन्स्ट त्याने टिपलेलं पाहायला मिळाला. आणि ऑल आउट जो काही कालच्या रात्रीमध्ये देखील एकविरा नायगाव टीम होत असताना पाहायला मिळाली. हा होता कालचा लेखाजोखा आणि तो आमच्यापर्यंत गुरुदेव पाचंगे यांनी पोहोचवलाय. 14 बंडल्यात एक फलंदाज बाद. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती अजीब दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एका फ्रेम मध्ये तुम्ही 2 खेळाडूंना पाहताय. अजीब तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्रीन वरती. तो बॉलिंग साठी दाखल झाला. स्ट्राईक रेंज वरती मनन झटाकिया पाहायला मिळतोय. नवीन बॅटर दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दर्शन सिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 14 1. 14 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झाला. गोलंदाजी मार्क वरती अजीब. लक्ष मोठा आहे. 90चा करायचा पाठलाग. कमी गतीचा बॉल वळवला होता. कमी गतीने टाकला. बाहेरच्या दिशेने निघाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. आपण उपमुख्यमंत्री चषक या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. आगामी कालावधीमध्ये तुम्हाला JPL याच मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. अगदी तदनंतर अनेक स्पर्धांचे वेध लागले आहेत. परंतु आणखीन एक महत्वपूर्ण स्पर्धा आपल्या भेटीला येते. थॉमस डायस देखील तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. त्याचंही आगमन होत असताना पाहायला मिळते. अर्ध्या शतकांचा बादशाह तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचंही स्वागत. 15 बंडल्यात एक फलंदाज बाद. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कमी गतीने टाकला. उजवेशीच्या बाहेर निघतोय. पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतो आहे. नेक्स्ट मॅच मध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला JR स्पोर्ट्स अर्थात थॉमस डाईसचा स्वतःचा स्पोर्ट्सचा शॉप आहे JR स्पोर्ट्स. आणि हा संघ तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये JR स्पोर्ट्स दहीसर टीम खेळत असताना पाहायला मिळेल. मुंबापुरीचं वादळ अर्ध्या शतकांचं थॉमस डायस याला तुम्ही पाहणार आहात. यावेळेचा चेंडू कवचला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. चला या लक्षवेधी आता JR स्पोर्ट्सचे ओनर तथा या भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधला एक सर्वाधिक चांगला खेळाडू गुणवान खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं थॉमस डायस. आपल्याला विनंती आयोजकांच्या माध्यमातून या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 16 बंडल्यात एक फलंदाज बाद. 16 1. 16 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झाल्यात. 54हून अधिक अर्धशतक ज्या खेळाडूने ठोकले होते त्याला आपण पाहणार आहात. परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची कमाल धमाल मैदानावरती पाहायला मिळते. कारण एक सर्वाधिक मोठी टोटल उभी करण्यात आली. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आघाडीला आमिर दाफेदार लंबूने इफेक्ट टाकला. सुरुवात त्याने चांगली करून दिली. 16 धावा 8 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून आल्या. उबेद खान आघाडीला येत असताना पाहायला मिळाला. 19 जिथे 17 बॉल मध्ये 53 धावांची खेळी त्याने साकारली. आणि तिथून पुढे जास्तीची मोठी इनिंग साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो अर्थातच इस्रार खान अर्थात बाबू त्याची ही बॅट बोलली. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. बाची लिडिंग एज. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली कॉट बिहाइंड विकेट्स ऑफ डिसमिसल. दर्शन बाद.
माळ्याचे मनी वाटतात. कारण चिता कॅम्पचा बिलाल शेखलाही आपण पाहिलं तर त्यालाही लपवावं लागतं. आज याला लपवावं लागत नाही. मुन्ना अगदी पाहतो त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण ठाऊक ही कॅच बनू शकत होती. खोलात टाकला होता ऑन साइडला मनन झटाकी याने एक वेगळ्याच अंदाजाने केलेला हा स्ट्रोक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल ही एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती धावा त्या 18 2 षटकांचा खेळ संपला. 18 लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 90 चा पाठलाग करत असताना C11 कांदिवली टीम. अठरा धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद देणारे चेंडू आता मात्र 18 राहिले आहेत आणि 18 बॉल मध्ये जिथे अजूनही पाहिलं तर जवळपास 72 ची आवश्यकता आहे. 90 रनचं टार्गेट 72 जिथे मात्र अजूनही बनवायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ शेष. मनन झटाकी या स्ट्राईक इन वरती गोलंदाजी मार्क वरती फेरबदल. दानिश पहिला बॉल ऑन साइडला चिप केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. इकिरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जिथे 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये 27 तारखेला आणखीन एक दिवसीय स्पर्धा जी आपल्या भेटीला येणार आहे. खऱ्या अर्थानं याच विभागामधून एक दिवसीय स्पर्धेचं आयोजन याच मैदानावरती केलं जाईल. यावेळेला फटका बसला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोचले जरूर परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. एफर्ट तितकेचे जास्तीचे देणे गरजेचे समज देत नाही आहेत खेळाडू. त्यांना ठाऊक आहे 18 बॉल मध्ये 72 हव्या होत्या. तिथे एक सिंगल आली आहे. 19 बनल्यात. अजूनही 71 बनवायचे आहेत. अर्थात एक सिंगल आली 20 बनल्या. अजूनही आपण पाहिलं तर इथून 70 ची आवश्यकता आहे 16 बॉल मध्ये. मॅच फार दूर आहे आणि याचंच कारण की काय तितकेसे एफर्ट्स देणं जास्तीचं योग्य समजत नाहीयेत रॉयल चॅलेंजर मीरा रोडचे खेळाडू. यावेळेला खोलामध्ये टाकला. सरळ बाटणे केला ऑन साइडला. काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये फेकी करण्यात येते आणि इथे अडचणी वाढल्या होत्या. ऑन दी स्टंप चांगला थ्रो पाहायला मिळाला. खरं तर अजितला त्या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु या आधीची एक स्पर्धा पार पडली. रॉयल चॅलेंजर मीरा रोडचा एक क्षेत्ररक्षकाने जम घेतली होती. अरफादला आपण पाहिलं होतं त्याच्या हाताला सर्वाधिक मोठी इजा झाली परंतु त्याने तो रोखलेला झेल होता ना तो रॉयल चॅलेंजर मीरा रोड टीम साठी सर्वाधिक महत्वाचा राहिला. आणि त्याच वेळेला विजयजी भोईर गुणलेखक ज्यांनी आवर्जून सांगितलं तो खेळाडू आहे तो मॅन ऑफ द मॅच. उजव्या बाहेरचा बॉल तो दिशाहीन राहतोय. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्ड वरती 23 बनल्या. 23 लॉस ऑफ 2 विकेट. अतिरिक्त धावा जास्तीचे इम्पॅक्ट पाडू शकत नाहीत कारण 90चा पाठलाग करायचा आहे. अद्याप आपण पाहिलं जैनेश बाद झाल्यानंतर केवळ 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. जेपी फार स्वस्तात बाद झाला. तनु वादळ घोंगावत होतं त्याच्या बॅटमधून. असं वाटलं होतं की तो लवकर मॅच फिनिश करेल परंतु स्वस्तात बाद झाला. बॅकफुटला आले तर ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूचा पाठलाग करेल. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील इथून कंप्लीट होते. चेंडूने ओलांडली सीमा रेषा. मिळतील धावा 4. हालाय चौकार. पाटील आहेत त्या जोडीला आहेत त्या जोडीला आहेत त्या जोडीला मनीष पात्रेची साथ आहे. थँक्यू. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीन वरती पाहता. हा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होता परंतु इथे तो थांबला. बॉलला हात लावला परंतु काय घडलंय हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी. हे क्या हुआ. चौकार आला तिथे. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 27. जास्तीचं काही बिघडलेलं अद्याप नाही कारण 27च बनल्या. चौथं जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 90चा पाठलाग करायचा. सर्वाधिक मोठी टोटल जी मात्र या स्पर्धेतली आणि या क्रीडा नगरीतली म्हणता येईल कारण 90 धावसंख्येचं टार्गेट ज्या वेळेला आपण प्रतिस्पर्ध्यावरती दबाव आणण्यासाठी प्रयत्न निश्चित करतो. वेगवान बॉल डाऊन द ग्राउंड केला. स्ट्रेट बॅटने इथे खेळलेला हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. सरळ बॅटने इथे केलेला स्ट्रोक चांगल्या धाटणीचा पाहायला मिळाला. पुढे सरसावत पदललित चांगलं पाहायला मिळालं बॅटरचं आणि जिथे धावा आल्या त्या 2. संघाची धावसंख्या 29.
मनन झटाकियाच्या बॅट मधून निघणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. 29 ऑन दी बोर्ड आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा दानिश. यावेळेला बॅक फुट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉमिनेट करणारे बॉल हातात, काही फ्रंट फुटला, काही बॅक फुटला, काही चेंडूसाठी पुढे सरसावतात बॅटर. गोलंदाजांनी जी काही कमाल केली आहे ना, धमाल उडवून दिली या मॅच मध्ये. रन्स आलेल्या नाही आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 29 बनल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. अजूनही इथून 51 ची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल आणि 51 ची गरज. फेमस लय झाला असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. 29 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी मार्क वरती यश जाधव दाखल होत असताना पाहायला मिळतोय. टीमचा कॅप्टन आहे आणि तो गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. 29 बनल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यात. अजूनही जिथे 51 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये, 61 ची गरज. बॅक फुटला आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. अजीब होते त्या ठिकाणी. चांगली फेकी त्यांच्या माध्यमातून होतीये. 59 ची आवश्यकता अजूनही आहे, कारण 61 हवा होत्या 2 षटकांमध्ये. सामना आता मात्र दूर चाललाय. येणाऱ्या 27 तारखेला एक दिवसीय स्पर्धेचा मी उल्लेख केला. चिंबोऱ्या बॉईज यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात येते आहे आणि कुणाल भोईर यांच्या नेतृत्वामध्ये त्या स्पर्धेचं आयोजन पाहणार आहात. गेले 17 वर्षाचा अनुभव ते इथे दाखवतील. सरळ बॅटने इथे खेळला, समोरच्या दिशेने खेळला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र घेतली जाणारी एक सिंगल संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने વધાरेल. स्कोर कार्ड वरती 32 आहेत. 2 फलंदाज बाद. 32 लॉस ऑफ 2 विकेट. मॅच मध्ये जास्तीचं काही राहिलेलंच नाहीये, कारण आता मात्र संघाच्या अडचणी वाढू लागल्या. मनन झटाकिया आघाडीला आलेले बॅटर सध्याच्या घडीला 8 बॉल 11 वरती ते बॅटिंग करतात. सचिन 4 चेंडू आणि 5 धावा. सचिन नागच्या बॅट मधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काहीच नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीची गोलंदाजी झाली, प्रथमतः फलंदाजीचा दर्जा पाहायला मिळाला. पूर्वार्धामध्ये रन्स आल्या होत्या. अर्धशतक टोकलं मुन्नाने आणि त्याच्या बॅटिंगचा क्लास, त्याने बॅटिंग झक्कास केली. ऑन साइडला खेळला चेंडू डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने जणू काय जेवण जेवल्यानंतर रात्रीची शतपावली करावी या रीतीने दोन्ही बॅटर्स आपले एंड्स बदलत आहेत. त्या पलीकडे जास्तीचं काहीच नाही. कदाचित मला वाटतं रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीमला अजून एक चालून आलेली सुवर्ण संधी असेल. आपल्याला आणखीन एक नवीन गोलंदाज तयार करायचा असेल तर कदाचित त्याला तुम्ही इथे त्याचा नशीब आजमावू शकता, कारण केवळ आपण पाहिलं ना, औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. 34 धावा धावफलकावरती आहेत. जिथे 2 फलंदाज बाद झालेत. 90चा पाठलाग करायचा होता. पुढचा चेंडू कमी गतीने ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. संघ इथे उशिराने दाखल झाला. गोलंदाजी चांगल्या दर्जाची झाली नाही, कारण पहिल्या षटकामध्ये जिथे 16 धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या, जिथे देवराज थोडासा महागडा राहिला. तदनंतर बिपिनभाई झटाकिया 23 धावा त्यांच्या षटकामध्ये आल्या आणि तिथून पुढे 13, 14 आणि 19 अशा स्वरूपाच्या धावा येत असताना पाहायला मिळाल्या. हा कमी गतीने बॉल टाकला, वळवला. तेडी यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. मॅच मध्ये औपचारिकता शेष आहे. पराभवाच्या गर्दछायामध्ये संघ अडकलाय. 6 बॉल 55 ची आवश्यकता राहिली आहे. मॅच मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. डीजे युवराजकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. पस्तीस धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी मार्क वरती शोहेब पवारला आपण शोहेबला पाहत आहोत.
6 चेंडू आणि 55ची आवश्यकता आहे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. आज बर्थडे बॉय उमेद खानने जे काही अर्धशतक ठोकलं, परंतु अभिषेक शर्माने IPL मध्ये धुमाकूळ माजवलाय. कदाचित तिथे आपण पाहिलं ना तर 141 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. या मैदानावरती या सीझन मध्ये मुन्नाने 2 अर्धशतक ठोकलेत. स्कोर कार्ड वरती 35ला 2, अजूनही 55ची गरज. खोलातला बॉल, बाची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल निसटला जरूर, परंतु एकेरी धाव तिथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर आज मैदानाच्या आतमध्ये उपमुख्यमंत्री चषक खेळण्यासाठी दाखल झालेला संघ CA11 कांदिवली काही अंशी सुरुवातीला एक ड्रामा जरूर झाला या ठिकाणी, परंतु तदनंतर मॅचला सुरुवात झाली आणि तदनंतर जो काही सुरुवात केली होती ना आमिर दाफेदारने कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये षटकार ठोकला आणि त्याच्या बॅटमधून जे काही षटकारांची आतिषबाजी झाली. यावेळेला कॅचिंग प्रॅक्टिस राहील. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, त्याने झेल टिपलाय, फलंदाज बाद. या वसई तालुक्यात युवा सेना प्रमुखाला इलय नावाचं. उपमुख्यमंत्री चषक Thank you. ठेवलाय दादानं. प्रसाद बुधे यांचं बी लक्ष वेधन. चला कृपया या आपल्याला 1,500 रुपयाचा कॅश प्राइज जे होतं पहिल्या मॅचच्या इनिंगसाठी 3 बॉल 3 षटकार त्याने ठोकले होते आणि तो बॅटिंग करत होताना मला वाटलं की मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक केवळ कुरिअर बॉयचं काम करण्यासाठी उभे आहेत, कारण बॉल त्याने मारले की बाहेर जायचे. जनरीत म्हणून खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे होते. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणून देण्यापलीकडे त्याने जी काही इनिंग साकारली होती, हायलाइट्सच पाहायला मिळाली होती. 1,500 रुपयाचा त्याचं एक कॅश प्राइज आहे जे देणं राहून गेलं होतं. अगदी ते आपण प्रदान करणार आहोत. दिनेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज होतं. मोहनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज हे उभेच साठी देखील आहे. छत्तीस बनल्या, 3 फलंदाज बाद, 2 चेंडूचा खेळ शेष. बॅकफुटला ऑन साइडला पुल केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. नवीन बॅटर राऊत बॅटमधून षटकार आलाय. येतील खेळायला, खेळाडू येतील खेळायला. अरे असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो. थँक्यू. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला संघ पाहायला मिळणार आहे जिथे मात्र एका बाजूला त्रिशिका 11 सफाळे या टीमला देखील तुम्ही पाहणार आहात. JR स्पोर्ट्स दहिसर या टीमच्या अगेन्स्ट मॅच संपली आहे. मोठ्या फरकाने हा सामना इथे जिंकण्यात आला. आपण पाहिलं 90चा पाठलाग करायचा होता आणि या मैदानावरती सर्वाधिक मोठ्या फरकाने ही मॅच इथे जिंकण्यात आलेली आहे. 47 धावाने रॉयल स्टनर मीरा रोड या टीमने ही मॅच जिंकली आहे. उमेद खानलाही हरू शकला नाही संघ प्रतिस्पर्धी, कारण एकट्याने बनवलेली जी रणजिती धावा होत्या त्या 53 आणि प्रतिस्पर्ध्याने 42 बनवल्यात. या मॅचचा हिरो, वन साइड हिरो यमुना पुन्हा एकदा आमंत्रित करूयात. उमेद खान हा राहिला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा हकदार. याआधी त्याने बॅटिंग केली होती, याच मैदानावरती अर्धशतक ठोकलं होतं, पायाला दुखापत झाली होती, परंतु दुसरं अर्धशतक तेही जन्मदिवसाच्या दिवशी त्याच्या बॅटमधून आली आहे. साईश्री पाटील यांच्या